नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपण उन्हाळ्यात नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. पहिला उन्हाळा हा बाळासाठी जड जातो असं सर्रास म्हटलं जातं, परंतु योग्य ती काळजी घेतली तर पहिला उन्हाळाही बाळाला कोणत्याही त्रासाशिवाय आणि सहज जाईल. उन्हाळ्यातही बाळाचं वजन व्यवस्थित वाढेल, बाळ सशक्त सुदृढ राहील आणि उन्हाळ्यामध्ये सामान्यपणे दिसून येणारे कोणतेही त्रासही बाळाला होणार नाहीत. त्यासाठी बाळाची कशी काळजी घ्यावी, विशेष टिप्स आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती राहणार नाही. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. उन्हाळा हा ऋतू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जाचक जातो. विशेषतः नवजात बाळाला उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. उष्णतेमुळे होणारे घामोळे, उष्णतेचे फोड, त्वचेवरील रॅश, लालसरपणा, शरीरातील पाण्याची कमतरता, बाळ रडणं, चिडचिड करणं असे त्रास लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. हे सगळे त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली किंवा त्रास झाले तर ते लवकर कमी करण्यासाठी उपाय केले तर बाळाला उन्हाळा जाचक जाणार नाही. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. बाळाच्या शरीराला जास्त प्रमाणात ऊन लागले, जाड कपडे शरीरावर टोचले किंवा रुतले गेले, जास्त प्रमाणात घाम आला तर बाळाला त्वचेला लालसरपणा, रॅश, घामोळे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला मऊ, सुती, पातळ आणि फिकट रंगाचे कपडे वापरा. नवजात बाळाला देखील डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाला जास्तीत जास्त वेळ फीड करणं गरजेचं असतं. बाळाचे ओठ कोरडे पडले, जीभ कोरडी पडली किंवा शू कमी झाली, शूचा रंग पिवळा लालसर झाला, त्वचा सुरकुतलेली दिसली किंवा बाळ जास्त सुस्त वाटले तर बाळाला डिहायड्रेशन होत आहे हे समजून घ्या. परंतु नवजात बाळाला 6 महिन्यापूर्वी पाणी किंवा ज्यूस देऊ नका. फक्त आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्या, कारण बाळाची पाण्याची आवश्यकता यातून पूर्ण होते. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं, जास्त प्रमाणात घाम येतो. मान, पाठ, काख, गुडघा, जांघ अशा ठिकाणी जिथे जास्त हवा लागत नाही आणि सतत घाम येत राहतो, हा घाम जर कोरडा केला नाही, त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्या भागातील उष्णता जास्त वाढते आणि तिथे घामोळे येतात. बाळाला घामोळे येऊ नये म्हणून आजूबाजूचे वातावरण थंड राहील, बाळाचं शरीर थंड राहील, जास्त घाम येणार नाही याची काळजी घ्या. बाळाला सुती, पातळ, मऊ, फिकट रंगाचे कपडे घाला, म्हणजे जास्त घाम येणार नाही. तसेच बाळाला आजूबाजूची हवा खेळती राहील याचीही काळजी घ्या. बाळाला स्विडेल करताना पातळ सुती कपड्याचा वापर करा, म्हणजे जास्त घाम येणार नाही. बाळ जर घाबरत नसेल तर झोपताना बाळाच्या छातीवर पातळ पांघरून ठेवा, म्हणजे बाळाला आधार वाटेल आणि बाळाला स्विडेल न करताही बाळ शांत झोपेल. जास्त जड कपड्यात बाळाला स्विडेल केलं तर जास्त घामोळे येऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसात बाळाला दिवसातून 2दा कोमट पाण्याने आंघोळ घाला, त्यामुळेही शरीराचं तापमान नियंत्रित राहतं आणि घामोळे येत नाहीत. आवश्यकता असेल तर मधल्या वेळेत बाळाचं शरीर कोमट पाण्याने पुसून घ्या, त्यामुळेही घामोळ्यांचा त्रास होत नाही आणि शरीरातील उष्णताही वाढत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात बाळाला शरीरावर जास्त प्रमाणात तेल, जास्त केमिकलयुक्त बॉडी लोशन, बॉडी वॉश, सोप वापरला जाणार नाही याची काळजी घ्या. तसेच बाळाची त्वचा कोरडी राहणार नाही याचीही काळजी घ्या. बाळाच्या शरीराला हवा लागावी यासाठी बाळाला थोडा वेळ उघडं असू द्या. बाळाला जर घामोळे झाले असतील तर कोरफडीचा गर, पपईचा गर, गुलाब पाणी आणि संजिरी पावडर, दुधाची साय, काकडीचा किस, बटाट्याचा किस आंघोळीच्या वेळी लावून हळूवार मसाज करा आणि पाण्याने धुवून घ्या. यामुळे घामोळे कमी होण्यासाठी मदत होते. बाळाचे जेथे घामोळे आले आहेत तो भाग पाण्याने पुसून काही वेळ त्याला हवा लागू द्या, त्यामुळे घामोळे कमी होण्यासाठी मदत होते. या सर्व उपायाने त्वचा मऊपणा येतो आणि शरीरावरील उष्णताही कमी होण्यास मदत होते. घामोळ्याचा त्रास जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या क्रीम आणि पावडर वापरणं योग्य आहे. उन्हाळा आहे म्हणून बाळाचा मसाज, कोवळ्या उन्हातील शेक, बाहेर खेळायला घेऊन जाणं टाळू नका. योग्य ती खबरदारी घेऊन आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकता. मसाज आणि आंघोळीमुळे त्वचा तजेलदार राहते, बाळाच्या शरीराचं रक्ताभिसरण चांगलं राहतं, बाळाला भूक आणि झोपही व्यवस्थित लागते. जास्त उन्हाच्या वेळी बाळाला बाहेर घेऊन जाणं टाळा किंवा खेळायला नेणं टाळा. अगदी आवश्यकता असेल तर जास्त ऊन लागणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्या.
अशा पद्धतीने बाळाची व्यवस्थित काळजी घेतली. अंघोळ, मसाज, कपडे यामध्ये योग्य ते बदल केले. बाळाची खेळण्याची वेळ, उन्हात शेकवण्याची वेळ थोडीशी उन्हाच्या पूर्वीची घेतली तर उन्हाळ्यातही बाळाला कोणतेही त्रास होणार नाहीत. यासोबतच उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. परत भेटूया नवीन आणि तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.